पालकांनी बोगस शाळांमध्ये आपल्या मुलांना टाकू नये, शिक्षण अधिकाऱ्यांचे पालकांना मार्गदर्शन. जालना शहरातील संभाजीनगर येथील एका शाळेच्या चौकशी दरम्यान शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर रवींद्र काकडे यांनी जालना शहरातील व परिसरातील सर्व पालकांना आवाहन केलंय की आपल्या मुलांना आपण ज्या शाळेत टाकतो त्या शाळेची शहानिशा करावी. त्या शाळेचे शासनाकडे रजिस्ट्रेशन आहे का याची शहानिशा करावी. विनाकारण आपल्या मुलांना बोगस शाळेत दाखल करू नये असा मोलाचा सल्ला यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर रवींद्र काकडे यांनी पालकांना दिलाय. सर, अशाच प्रकारच्या शहरामध्ये शाळा आहेत, अनवैध शाळा आहेत, अनधिकृत शाळा आहेत. आपण पालकांना काय आवाहन करणार? आम्ही तर सर्वप्रथम अशा जर अनधिकृत शाळा असतील तर त्यांना आम्ही तात्काळ भेट देतो आणि जसे शाळेवर आपण कारवाई केली त्याच पद्धतीने अगदी तात्काळ कारवाई करतो आणि त्या शाळा बंद करतो. आणि यात आपल्याद्वारे मी पालकांना सांगू इच्छितो की ज्या शाळांना अधिकृत शासनाची मान्यता आहे, ज्यांना डायस आहे, अशा शाळेत आपले पाल्य प्रवेशित करावे. नसता आपल्या पाल्याचं शैक्षणिक नुकसान होऊ शकतं आणि आपल्याला आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. म्हणून पालकांनी शासन मान्य शाळा असल्याशिवाय प्रवेश घेऊ नये. काही शाळांना युडायस नंबर आहे, पण त्या शाळांना शासन मान्यता नाहीये आणि त्याचे हे सुद्धा नाही, कुठे नोंद सुद्धा नाहीये. नक्कीच आपण काय होणार आहे? नक्कीच आपण अशा शाळेवर सुद्धा प्रचलित नियमानुसार कारवाई करणार आहोत. काय नाव आपले? मी डॉक्टर रवींद्र काकडे, शिक्षण विस्तार अधिकारी, जालना.